नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागामध्ये मानिनी दरवाजा उघडते आणि रमाला बघताच तुझी इथे येण्याची हिम्मतच कशी झाली. तू जर रेवापासून सगळं हिसकावून घेतलं नसतंस तर ती मला सोडून लंडनला गेलीच नसती. निघ इथून असं भडकत बोलते आणि दरवाजा बंद करते. रमा हे ऐकून एकदम सुन्नच होते आणि आल्या पावली परत निघते. ती मानिनीचे शब्द आठवत रडत असते आणि ऑफिसला जायला निघते. रमाला गाडीत तिचे आणि रेवाचे आनंदाचे क्षण आठवत असतात व आपली यारी तर जगात भारी होती, मग तू मला न सांगताच का गेली, काकू असं का म्हणत होत्या, याचाच रमा विचार करत असते. दुसरीकडे पार्वती आणि जान्हवी ऑफिसमध्ये एकत्र असतात. तेव्हा पार्वती एक दिवस रमाने कॉफी काय बनवली स्वतःला मुकादमांच्या घरची सून समजते. आपल्याकडे काम करणाऱ्या एम्प्लॉईजना पण अनेक परीक्षांना सामोरं जावं लागतं, तेव्हा इथे काम करण्याची संधी भेटते. ही रमा मुकादमांच्या घरात तर आली, परंतु फॅमिली मेंबर होणं एवढं सोपं नाही असं जान्हवीला सांगत असते. ते ऐकून जान्हवी खूप खुश होते आणि तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात, तुम्ही फक्त प्लॅन करा, मी फॉलो करते असं एक्साइट होत बोलत असते. त्यावर पार्वती हे लहान मुलांप्रमाणे बागडणं बंद कर असं चिडत जान्हवीला बोलते आणि तयारीला लाग, रमा कुठल्याही क्षणी येईलच असं सांगते. तर इकडे शशिकांत खूप खुश होत सर्व एम्प्लॉईजना गिफ्ट वाटत असतो. एम्प्लॉईजचे गंभीर चेहरे पाहून शशिकांत एक जोक सांगतो व जोक संपला, हसा असं म्हणतो. सर्वजण हसू लागतात. तेवढ्यात अक्षय तेथे येतो व आश्चर्याने शशिकांतकडे पाहू लागतो. तर शशिकांत सर्वांना माझ्या मुलाचं लग्न झालंय त्यामुळे मी खूप खुश आहे. त्याच्याही पायात लग्नाच्या बेड्या पडल्या. आता त्याला कळेल की आपला बाप काय म्हणत होता, तो आता माझ्या पावलावर पाऊल ठेवणार असं अक्षयकडे पाहत बोलत असतो. त्यानंतर शशिकांत सुट्टी जाहीर करतो व मजा करा असं म्हणत सर्वांना जायला सांगतो. ते ऐकून अक्षयला धक्काच बसतो व हे काय आहे असं तो शशिकांतला विचारत असतो. त्यावर शशिकांत, जसा तू मजा करतोस इतरांनाही करू देत, त्यांनाही मुलं बाळं आहेत असं बोलत हसू लागतो. पार्वती तेथे येते. अक्षय पार्वतीला हा काय मूर्खपणा आहे, आज आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली असं टेन्शनमध्ये बोलतो आणि बाहेर जातो. तर पार्वती शशिकांतला जाब विचारू लागते. तेव्हा शशिकांत, ही काय पहिली ऑर्डर आहे का, आज तू सुद्धा सुट्टी घे आणि आराम कर असं बोलत निघून जातो. तर इकडे रमा ऑफिसमध्ये पोहोचते आणि बाहेरूनच ओ दादा असा वॉचमनला आवाज देते. वॉचमन दरवाजा उघडतो व कोण आपण, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं बोलतो. रमा लाजतच मी अक्षय सरांची बायको आहे असं सांगते. त्यावर वॉचमन रमाला नेहाळत खोटं तरी नीट बोल असं म्हणतो. रमा मी खरं सांगते असं म्हणत असते. तेवढ्यात जान्हवी रमाला टाळत पुढे जात असते. वॉचमन जान्हवीकडे येतो व या अक्षय सरांची बायको आहे असं म्हणताय हे सांगू लागतो. जान्हवी काही बोलणार इतक्यात ड्रायव्हर रमाची पर्स देण्यासाठी येतो व काय झालंय असं रमाला विचारतो. रमा यांना विश्वासच बसत नाहीये, मी अक्षयची बायको आहे असं सांगते. तेव्हा ड्रायव्हर यांना जाऊ देत, या खरं सांगताय, मीच घेऊन आलोय यांना असं वॉचमनला बोलतो. त्यामुळे जान्हवीचा प्लॅन फसतो. रमा जान्हवी ताई असा आवाज देते आणि जान्हवी जवळ येते. तेव्हा जान्हवी, बघितलंत ना, वॉचमनने सुद्धा तुला आत सोडलं नाही, आपल्या दोघींच्या स्टँडर्डमध्ये किती गॅप आहे कळलंय का असं नाक मुरडत बोलते. रमा गुपचूप उभी असते. तेवढ्यात पार्वती तेथे येते आणि जान्हवीला स्टॉप लॅफिंग, कशीही असली तरी ती तुझी जाऊ आहे असं इंग्लिशमध्ये म्हणते. रमाला मात्र काहीही कळत नाही. तर जान्हवी, तू डिक्शनरी जवळ ठेवत जा असा टोमणा मारते. त्यानंतर पार्वती रमाला कंपनीच्या किचनमध्ये घेऊन येते व एवढ्या अत्याधुनिक किचनचा तुला अनुभव नसेल असा टोमणा मारते. रमा आश्चर्याने किचन पाहत असते. तेव्हा पार्वती, आपला या युनिटचा टर्नओव्हर 10 कोटींचा होता असं सांगते आणि जान्हवीला आपण एम्प्लॉईजना देतो ना ते गिफ्ट आणायला सांगते. जान्हवी रमाला गिफ्ट देते व त्यातील परफ्यूम रमाच्या अंगावर स्प्रे करू लागते. रमा मला नको हे असं म्हणते. त्यावर पार्वती, एरवी तर हिसकावून घेतलं असतंस, पण आता या वैभवावर हक्क सांगावा वाटत असेल असं रमाला म्हणत असते. त्यावर रमा, काय झालं आई आजी, माझं काही चुकलंय का असं नम्रपणे म्हणते. परंतु पार्वती रमाला खूप सुनावते व मी असते तर हे लग्नच होऊ दिलं नसतं,
या वैभवात राहण्याची तुझी लायकीच नाही असं रमावर ओरडते. रमा रडतच बाहेर निघून जाते. दुसरीकडे अक्षय 30 जणांची ऑर्डर आहे, वेळेत डिलिव्हरी द्यायची, मी एकटा कसा मॅनेज करणार असं शशिकांतवर चिडत बोलत असतो. तेव्हा शशिकांत, तू एकटा नाही आहे, तुझी बायको आहे ना, दाखव आदर्श नवरा बनून असं अक्षयला म्हणतो आणि रमाला बोलावून घेतो व अक्षयला मदत करशील ना असं विचारतो. रमा होकार देते. अक्षय रमाचा हात पकडतो व तिला बाहेर घेऊन जातो. ते पाहून शशिकांत, एक दिवस तुझे पेशन्स नक्कीच संपतील, मी वाट पाहतोय असं खुश होत स्वतःशीच बोलत असतो. तर इकडे अक्षय रमाला घेऊन किचनमध्ये येतो आणि तिला सॅनिटायझर देतो. रमा अक्षय जे सांगतोय ते ऐकत असते. अक्षय रमाला, मला किचनमध्ये गोंधळ नकोय, खूप महत्त्वाची ऑर्डर आहे असं बोलत ॲप्रन देतो आणि बेक्ड समोसे, चटणी आणि मफिन्स बनवायचेत असं सांगतो. रमा, ते काय असतं असं विचारते. तर अक्षय, आपण समोसे बेक करणार, तळणार नाही, बाकी रेसिपीज सांगायला माझ्याकडे वेळ नाही असं म्हणतो. अक्षय रमाला कॅप घालायला शिकवतो. त्यानंतर अक्षय रमाला कांदे चिरायला लावतो व एकदम बारीक चिरायचेत असं म्हणत सुरी देतो. रमा सुरीकडे पाहत, ही सुरी आहे की सुरा असं म्हणते आणि कांदे कापू लागते. अक्षय देखील त्याचं काम करू लागतो. तेव्हा रमा, समोसे तळायचे नसले तरी आतली भाजी तीच असेल ना असं अक्षयला विचारते. हे ऐकून अक्षय, इथल्या भाज्या, कुकिंग प्रोसेस सगळं ठरलेलं असतं, तू घरी करतेस ना तसं नाही आहे इथे असं चिडून बोलत असतो. रमा गुपचूप मान हलवते. त्यानंतर अक्षय रमाला उकडलेले बटाटे दाखवतो व 5 मिनिटात सोलून झाले पाहिजेत असं सांगतो. रमा हो म्हणते आणि ते गरम बटाटे फुंकर मारत सोलत असते आणि मध्ये मध्ये अक्षयकडे प्रेमाने पाहत असते. तर पुढील भागात रमा रडत असते. पार्वती आणि जान्हवी देखील किचनमध्ये असतात. अक्षय रमावर ओरडत आऊट असं म्हणत तिला हकलवून देतो. त्यानंतर अक्षय घरी परत येतो. तेव्हा सीमा, रमा अजून आलेली नाही, कुठे ती असं अक्षयला विचारते. अक्षय घाईनेच रमाला शोधण्यासाठी निघतो. रमा रस्त्याने एकटीच चाललेली असते. अक्षय रमाच्या बाजूनेच जात असतो. आता या दोघांची भेट कशी होणार आणि अक्षय रमाला घेऊन घरी परत येणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.